मी विधानसभेत सांगितलंय, काहीही करता येतं माणसाला, परंतु पैशाचं सोंग करता येत नाही. हे असे उद्गार काढून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती काय आहे यावर विधानसभेत भाष्य केलं होतं. त्यानंतर आज 28 तारखेला एका कार्यक्रमातही त्यांनी परत तीच भाष्य करून म्हणजे तीच परिस्थिती, महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती ही सध्या थोडी नाजूक आहे, त्यामुळे शेतकरी कर्जमाफी आज या वर्षी आणि पुढच्या वर्षी कुठल्याही परिस्थितीत करता येणार नाही, त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय. इवाना त्यांनी परत सांगितलंय की शेतकऱ्यांनो, आता 28 तारीख आहे, आज 31 तारखेपर्यंत तुमचे पीक कर्जाचे हप्ते भरून टाका, कारण कुठलीही कर्जमाफी होणार नाही. त्यावरती देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याही प्रतिक्रिया आल्यात, त्या जाणून घेणार आहोत या व्हिडिओमधनं. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमचे विचार कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा. अजित पवार जितके रोखठोक बोलतात तेवढंच रोखठोक त्यांनी विधानसभेच्या आधीही बोलायला पाहिजे होती, अशी ही चर्चा सध्या सुरू आहे. स्पेशली ग्रामीण भागात शेतकऱ्यांमध्ये जर तुम्हाला पीक कर्ज माफ करायचं नव्हतं तर ते कशासाठी तुम्ही घोषणा केली? कारण निवडणुकींच्या वेळेस नक्कीच म्हणजे जे मतदार आहेत त्यांनाही माहीत पाहिजे आणि जे वर्ग आहेत त्यांनाही माहीत पाहिजे की घोषणा या केल्या जातात, पण त्याची अंमलबजावणी लगेच होईल की नाही हे आपल्यालाही माहिती आहे. विधानसभेचं जेव्हा हे चालू होतं, बिगुल वाजलं होतं, ज्यावेळेस योजनांचा अक्षरशः पाऊस पडत होता, त्यावेळेसही म्हणजे अतिशय काही लोक बोलले होती की हे सगळं शक्य नाहीये, कारण ऑलरेडी महाराष्ट्र राज्यावर कर्ज आहे, आर्थिक परिस्थिती त्यांची म्हणजे महाराष्ट्र राज्याची ही एकदम हलाखीची झालेली आहे आणि त्यातच लाडकी बहीण योजना ह्या सारख्या योजना चालू करून आणखीन डबघाईला आलेली आहे. आता याचाच कुठेतरी प्रत्यय आता आपल्याला येताना दिसतोय. एकनाथ शिंदे यांनी स्टेटमेंट केलंय या गोष्टीवरती की आर्थिक नियोजन करून आम्ही निर्णय घेऊ. लाडकी बहीण योजना, कर्जमाफी असू द्या किंवा बाकीच्या योजना ज्या आम्ही जाहीर केल्या त्या योजनांचा आम्ही नक्की विचार करू, असं एकनाथ शिंदे बोललेत. तर देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, भाजप महायुतीचे प्रमुख, यांनी सांगितलंय की जे अजित पवार यांनी भूमिका सांगितली तीच सरकारची भूमिका आहे. सो एकंदरीत कुठेतरी शेतकऱ्यांना जो दिलासा मिळणार असं वाटलं होतं, त्यासाठी आता त्यांना 2 महिने म्हणजे थांबावं लागणार आहे, 2 वर्ष, कारण अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात त्या गोष्टीचं खंडन केलेलं आहे. एकंदरीत शेतकरी वर्ग थोडा चिंतेत आहेच, कारण यावेळेस उन्हाळाही आहे, पाण्याची पातळी खालवलेली आहे, त्यातनं पिकांचं नियोजन कसं करायचं त्या आहे सगळ्या गोष्टी. परंतु शेवटी आपापल्या परीने काम आणि सरकारकडनं सगळ्याच गोष्टींवर अवलंबून राहणं, त्यापेक्षा सरकारने जे जाहीरनामे, जे तुम्हाला हे दिलेलं आहे योजनांची माहिती की आम्ही असं करू, आम्ही तसं करू, त्यामध्ये जास्त न पडता त्याच्यावरती जास्त विचार करून मतदानाच्या वेळेस योग्य निर्णय घ्यायला हवा, असंच बोललं पाहिजे यावेळेस. परंतु ठीक आहे, हेही ठीक आहे की महाराष्ट्र राज्याची परिस्थिती सध्या, आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची आहे. तुम्हाला काय वाटतंय? आर्थिक हलाखीची परिस्थिती असताना ही लाडकी बहीण योजना, आनंदाचा शिधा ह्या योजना फक्त मतदारांना आपल्याकडे प्रलोभित करण्यासाठी केल्या गेल्या होत्या का? ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट नक्की करून व्यक्त करा. हे शेतकरी पीक कर्जमाफी ही त्यातलेच एक भाग होती का, हे याच्याबद्दलही कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.